लाइट्स, साउंड, कैमरा। नमस्कार रसिक हो, आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा आपण आजच्या भागात घेणार आहोत। डॉक्टर संजय गांधी लिखित आकांक्षा नव्या युगाची या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुण्यामध्ये नुकताच पार पडला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते। पाहूयात या कार्यक्रमाची एक झलक। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील, पद्मश्री दादा इदाते, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे, IIT अलाहाबादचे संचालक प्राध्यापक मुकुल सुतावणे, सकाळ प्रकाशनचे आशुतोष रामगीर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योजकता यांच्या समन्वयातून नवीन शिक्षण प्रणाली राबवली गेली पाहिजे असं प्रतिपादन केलं। नवीन शैक्षणिक धोरण ज्यावेळेला आलं त्यावेळेला त्याच्यात असंच सांगितलं गेलं की विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांना स्किल पण यायला पाहिजे। त्यांना स्किल आलं तर ते कुठेतरी उद्योजकामध्ये लगेच त्यांना नोकरी मिळू शकतो। आणि त्याचाच एक भाग म्हणून या पुस्तकामध्ये त्यांनी काही गोष्टी खूप नमूद केलेल्या आहेत की त्यांची सुरुवात झालेली आहे तिथे घरामध्येही बिझनेस होताच आणि तिथनंच धडे घेऊन ते ज्यावेळेला आलेत पुण्याला त्यावेळेला तिथली सुरुवात आणि इथली सुरुवात यामधली तफावत जी आहे ती कशी भरून काढायची आणि समाजापर्यंत कसं पोहोचायचं त्या दृष्टीने त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी एक 5 R घेतलेले आहेत आणि त्याच्या R मध्ये त्यांनी साधारणतः रिफ्यूज टू टेक अ न्यू थिंग, ओके, म्हणजे रियूज करा, तिला रिपेअर करा किंवा रिसायकल करा, असे 5 R दिलेले आहे। मला काही R त्यांना सुचवायचे की पुढच्या आवृत्तीत ते नक्कीच त्याच्यात ॲड करतील, ज्याच्यामध्ये आपण साधारणतः रिप्रोड्युसिबिलिटी, रिपिटेबिलिटी, रिलायबिलिटी, रिसायकलिंग, रिफर्बिशिंग आणि रिकॉन्फिगरेबल। पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे म्हणाले, विशेषतः संजय गांधी हे टेलिकम्युनिकेशन डिजिटल क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करत आहेत। त्यांची एक प्रथित यश संस्था पुण्यामध्ये ते चालवतात आणि त्यामधून अनेक तरुणांचं टेलिकम्युनिकेशन, नेटवर्किंग, कॉम्प्युटर या विषयामध्ये ट्रेनिंग झालेलं आहे आणि ज्यातून हजारो लोकांना त्याच्यामुळे रोजगार उपलब्ध झालेला आहे। असे आमचे एक उद्योजक मित्र त्यांनी हे एक अतिशय चांगलं पुस्तक आकांक्षा नव्या युगाची ते त्रिसूत्रीवरती आधारित आहे हे पुस्तक त्यांनी हे केलेलं लिहिलेलं आहे। दादा इदाते यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, समाजासमोर येणारे प्रश्न, नवीन येणारे टेक्नॉलॉजी, त्या टेक्नॉलॉजीतून दर 2 वर्षांनी होणारे बदल हे सगळं लक्षात घेता वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी याला आळा कसा घालता येईल आणि शाश्वत विकासाचा मार्ग कसा मोकळा करता येईल असा एक फार मोठा प्रयत्न त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे त्यांच्या जीवनातून आणि नव्या पिढीला ते अत्यंत मार्गदर्शक आहे असं मला वाटतं। डॉक्टर पी.डी. पाटील यांनी पुस्तकाची उपयुक्तता सांगितली। या पुस्तकाचं आकांक्षा नव्या युगाचं असं हे पुस्तकाचं नाव आहे आणि यामध्ये नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना ज्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांना कामं मिळावीत किंवा विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या गोष्टी पुढे याव्यात म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि यात बऱ्याचशा संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत। प्राध्यापक मुकुल सुतावणे म्हणाले, त्या काळामध्ये सॉफ्टवेअरला प्रतिष्ठा खूप होती, म्हणजे NIT ॲपटेक होतं, C++ ट्रेनिंग चालायचं। त्या काळात त्यांनी नेटवर्किंग आणि हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक्सचं रिपेअर आणि अशा गोष्टी त्यांनी सुरू केल्या। राईट टू रिपेअर हे त्यांचं मला सध्या प्रशंसनीय काम सध्या वाटतं आणि त्या माणसाची म्हणजे
उद्योगी माणसाची म्हणावं लागेल. सुरुवात कोकणातल्या एका खेड्यापासून ते पुण्यात येईपर्यंत आणि साध्या इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअरच्या स्किल एज्युकेशनपासून आत्ता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलपर्यंत हे अक्षरशः वाखाणण्याजोगी आहे. डॉक्टर समिधा गांधी म्हणाल्या, या पुस्तकामध्ये एका एंट्राप्रेनरचा जर्नी आम्ही नमूद केलेला आहे. एक एंट्राप्रेनर घडवताना त्याचा वैचारिक, भावनिक आणि त्याचा मानसिकतेचा कस, त्याच्या मनाची होणारी घालमेल आणि युवकांसाठी काहीतरी सतत नवीन करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असलेला, युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी किंवा त्यांना एंट्राप्रेनर कसे घडवता येईल ह्याचे सतत विचारमंथन करणारा असा हा संजय यांचा हा प्रवास या पुस्तकात आम्ही उलगडला आहे. सुनील महाजन यांनी सांगितलं, आकांक्षा नव्या युगाची रोजगार क्षमता, उद्योजकता आणि शाश्वत विकास या दृष्टिकोनातनं या क्षेत्रात येणाऱ्या नवीन मुलांना ज्या वेगवेगळ्या संधीच्या वाटा आहेत त्या शोधण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शन आहे आणि आज या कार्यक्रमामध्ये त्याचं प्रकाशन झालं याचा मला अति आनंद होत आहे. डॉक्टर संजय गांधी यांनी पुस्तक निर्मितीमागची भूमिका विशद केली. माझं जे हे मिशन आहे गेली 27 वर्ष, एम्प्लॉयबिलिटी, एंट्राप्रेनरशिप आणि आता सस्टेनेबिलिटी या विषयावर आधारित असं हे पुस्तक आहे. निश्चितपणे सगळ्यांना इन्स्पिरेशन मिळेल, यंगस्टर्सला जास्त फायद्याचं आहे. यात निश्चितपणे आम्ही एज्युकेट केलं आहे एम्प्लॉयबिलिटीवर, एंट्राप्रेनरशिपवर आणि सस्टेनेबिलिटीवर. कारण की आपल्या देशात आत्ता 15 लाख इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स तयार होत आहेत, 4.5 कोटी ग्रॅज्युएट्सचं शिक्षण चालू आहे. त्यामुळे जॉब मार्केटला प्रचंड मोठं चॅलेंज आहे. तर त्या उद्देशाने गेली 27 वर्ष आम्ही काम करतो आहे. 1 लाखहून जास्त मुलांना शिक्षण देऊन झालेलं आहे. 50,000हून जास्त मुलांना चांगल्या प्रकारचे जॉब त्यांच्या कॉम्पिटिशनप्रमाणे दिलेले आहेत.